नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। आज रविवार दिनांक 6 जुलै म्हणजेच आषाढी एकादशी। या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी ज्याच्या चरणी लीन होतात अशा या विठ्ठलाच्या कृपेने पावन झालेलं आपल्या महाराष्ट्राची आज आषाढी एकादशी आहे। आणि या आषाढी एकादशीच्या पर्वाच्या आपल्या सर्व समस्त नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना विदर्भ मान्सून चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की पुढचे काही दिवस विदर्भातील नेमकं पावसाचं वातावरण कसं राहणार आहे। 5-6 तारखेनंतर पुढचा काळ हा विदर्भासाठी धोकादायक पावसाचा राहणार आहे असं आपण मागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं। आणि त्याच पद्धतीनं ते भाकीत जे होतं आपलं हे अगदी तंतोतंत खरं ठरलेलं आहे। आणि जवळपास आज मध्यरात्रीपासून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। आणि हा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा राहील, सोबतच वादळी वारा आणि विजांसह हा पाऊस होणार आहे। त्यामुळे या पावसापासून सावध राहणं गरजेचं आहे। आणि जवळपास विदर्भाच्या सर्व भागात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळणार आहे। त्यातल्या त्यात आज, उद्या आणि 8 तारखेला म्हणजे 3 दिवस किंबहुना 9 तारखेपर्यंत सलगपणे हा पाऊस कोसळू शकतो आणि त्याची व्याप्ती जास्त राहणार आहे। अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते। त्यामुळे विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली सोबतच चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहायचं आहे। कारण की या जिल्ह्यात प्रचंड मोठा पाऊस पुढच्या 3 दिवसात होणार आहे। तुलनेनं अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकते। पाऊस इथेही होईल, काही ठिकाणी मुसळधारसुद्धा होईल, परंतु पूर्व विदर्भाच्या तुलनेनं पश्चिम विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ जर सोडलं तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील। साधारण मध्यम ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी होऊ शकते। परंतु पुन्हा एकदा सांगतो, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सोबतच वर्धा आणि यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याचं उत्तरेकडचे जे तालुके आहे सातपुड्याला लागून असलेले या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस पुढच्या 3 दिवसात होणार आहे। आणि त्या पद्धतीचा पावसाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपलं नियोजन करणं गरजेचं आहे। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच बघू की नेमके पुढच्या 3-4 दिवसात विदर्भातील पावसाचं वातावरण कसं राहणार आहे। सोबतच एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की विदर्भातील पाऊस हा 11-10 तारखेपर्यंत राहू शकतो। 10 तारखेनंतर त्याची तीव्रता कमी होईल। पुन्हा एकदा 12 ते 14 तारखेदरम्यानही विदर्भात बऱ्यापैकी पाऊस येऊ शकतो। परंतु 14 तारखेनंतर म्हणजे सध्या जे काही दिसत आहे तर 14 तारखेनंतर मात्र विदर्भाच्या पावसात खंड पडू शकतो। किमान आठवड्याभराचा खंड सध्या दिसत आहे, तो पडला नाही किंबहुना पडला तर आम्ही पुढच्या भागात आपल्याला नेमकपणे सांगूच 1-4-5-6 दिवसानंतर। परंतु सध्या जे काही दिसत आहे तर त्यानुसार 14 तारखेच्या पुढे जवळपास 8-9 दिवसाचा खंड सध्या आपल्याला दिसत आहे। आणि हा जर खंड असेल तर त्या दृष्टीनेही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन केलं पाहिजे। तर आता वेळ न दवडता लगेचच बघू आपण की पुढच्या काही दिवस विदर्भातील पावसाची नेमकी स्थिती कशी राहणार आहे। विदर्भ असेल की मध्य प्रदेशकडून या भागात केला आहे। तर अरबी समुद्रातूनही बाष्पाचा पुरवठा या संपूर्ण भागात होत असल्यामुळं हे जे काही प्रमाण आहे विदर्भातील पावसाचं हे वाढणार आहे। कारण की या भागातच पाऊस पडणार आहे। सोबत आपण बघतो की इकडे या भागात म्हणजे अरबी समुद्राचा हा जो समुद्र किनारा आहे तर या भागात एक ट्रप तयार झाली आहे। सोबतच मान्सूनची जी काही ट्रप आहे तर ही ट्रप आता थोडी पुढे इकडे उत्तर प्रदेशाच्या वरच्या भागात सरकलेली म्हणजे उत्तरेकडे हा मान्सून ट्रपचा आता प्रवास सुरू झालेला आहे। त्यामुळंच सुरुवातीचे एक 5-6 दिवस सोडल्यानंतर जशी जशी ही ट्रप रेषा इकडे पुन्हा एकदा हिमालयाच्या पायथ्याशी सरकेल एक जवळपास 12-13 तारखेनंतर, त्यानंतर मात्र विदर्भातील आणि उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल। जोपर्यंत ही ट्रप रेषा खाली येत नाही म्हणजे जवळपास 20-21 तारखेनंतरच ती शक्यता आहे, तोपर्यंत विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं किंवा विदर्भातील पावसात खंड पडू शकतो 14 तारखेच्या पुढे। तर आपण बघतो की आज पावसाची नेमकी स्थिती काय राहणार। तर आज 6 तारखेला विदर्भाचा हा जो भाग आहे त्यामध्ये नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा सोबतच गोंदिया जिल्हा, इकडे गडचिरोली आणि चंद्रपूर
या संपूर्ण भागामध्ये आज मध्यरात्रीनंतर जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे 6 तारखेला। आणि हळूहळू हा पाऊस पुढे सरकत जाणार आहे। त्यामध्ये मग अमरावती जिल्हा येईल उद्यापासून, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस होणार आहे, यवतमाळ जिल्ह्याचे अनेक भागात पाऊस होईल, चंद्रपूर जिल्ह्यात मोठा पाऊस होईल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इथे तर होणारच आहे। त्यामुळं जसा जसा दिवस पुढे जाईल म्हणजे 6 तारीख 7 तारखेला प्रमाण आणखी वाढेल। आपण बघू की 7 तारखेला नेमकं प्रमाण कसं राहणार आहे। 7 तारखेला आपण बघतो की जवळपास पूर्व विदर्भाच्या सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे असं दिसत आहे। परंतु विदर्भ मान्सूनच्या अंदाजाप्रमाणे निवळ पूर्व विदर्भच नव्हे तर इकडे पश्चिम विदर्भाच्याही अमरावती असेल, यवतमाळ असेल, सोबतच या संपूर्ण भागात मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 8 तारखेलाही हेच वातावरण कायम राहील। पुन्हा 8 तारखेला पहाटे आपण बघतो की जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या भागात। आपण बघतो की हा हिरव्या रंगाने जे काही छायांकित जे दिसते आपल्याला, तर ही अतिवृष्टीची शक्यता आहे। त्यामध्ये अतिवृष्टी जिथे होऊ शकते त्यामध्ये गोंदिया, भंडारा, सोबतच नागपूर जिल्हा, वर्धा जिल्ह्याचा काही भाग, चंद्रपूर जिल्ह्याचा बहुतांश भाग इथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढच्याच म्हणजे 8 किंवा 9 तारखेलाच अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते। विशेषतः अमरावती जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे। तो की 9 तारखेला सुद्धा म्हणजे 9 जुलैला सुद्धा पश्चिम विदर्भात हा जो काही पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, आता हे पश्चिम विदर्भात पावसाचं क्षेत्र सरकल्यामुळं या भागात म्हणजे अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्याचा काही भाग आहे, या भागात मोठा पाऊस होणार आहे। तो मुसळधार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राहू शकते म्हणजे। आणि त्यानंतर हळूहळू 10 तारखेपासून या पावसाचं प्रमाण विदर्भातून कमी होणार, कारण की हा जे काही कमी दाब आहे हा या भागात पुढे सरकून जाईल आणि 10 तारखेनंतर विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते। आपण अन्य एका मॉडेलमध्ये बघू की नेमकी विदर्भातील परिस्थिती कशी राहणार आहे। तर आपण बघतो की आज मध्यरात्रीनंतर जवळपास गोंदिया, इकडे नागपूरचा काही भाग, इकडे गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। विशेषतः गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात आज रात्री उशिरानंतरच अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे। तर आपण बघतो की उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या 7 तारखेला दुपारनंतर आपण बघतो की जवळपास भंडारा जिल्हा, हा पवनी वगैरे जो तालुका आहे भंडारा जिल्ह्यातला, सोबतच इकडे देसाईगंज असेल, चंद्रपूरचे अनेक तालुके असेल, तर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे। तर नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, नरखेड, सावरणे, इकडे रामटेक असेल, मौदा असेल, कुरखेड, कुही, भिवापूर या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस होणार आहे। सोबत चंद्रपूर आणि गडचिरोली याही भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता उद्या दुपारनंतर आहे। 8 तारखेला आपण बघतो की 8 तारखेला सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे हे जे उत्तरेकडचे जे तालुके आहे या तालुक्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे। सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्याही अनेक तालुक्यांमध्ये मोठी अतिवृष्टी होऊ शकते। सोबतच इकडे यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश भाग यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। चंद्रपूर जिल्ह्याचा उर्वरित भाग, अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। वरुड, मोर्शी सारखे जे तालुके आहेत, चांदूर बाजार असेल, वरुड असेल, मोर्शी असेल या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर अकोला जिल्ह्याच्याही मूर्तिजापूर, इकडे अकोट, तेलारा वगैरे हा संपूर्ण भाग आहे, बाळापूर वगैरे, तर याही भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे 8 तारखेला सकाळपासून तर दुपारपर्यंत। तर आपण बघतो की पावसाची तीव्रता किती भयंकर राहणार आहे 8 आणि 9 तारखेच्या दरम्यान। तर ही तीव्रता दर्शवणार आहे हे चित्र आपण बघतो। यात आपण लक्षात घ्या 8 तारखेला दुपारनंतर किंवा 9 तारखेपर्यंत म्हणजे 8 ते 9च्या या 24 तासात संपूर्ण विदर्भात जबरदस्त अतिवृष्टी होणार आहे। त्यामध्ये आपण बघतो की इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी होऊ शकते। सोबतच इकडे यवतमाळ जिल्ह्याचे अनेक भागात मोठा पाऊस होणार आहे, मुसळधार ते अतिमुसळधार। वर्धा जिल्ह्याचे अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। सोबतच याच दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होणार आहे। त्यामध्ये मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, तिवसा, इकडे अचलपूर वगैरे हा जो भाग आहे, सोबतच इकडे धारणी, चिखलदरा याही भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे। तर अकोला जिल्ह्याच्याही हे जे अनेक तालुके आहेत त्यात तेलारा असेल, अकोट असेल या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। परंतु एक आपण बघतो की या तुलनेनं ज्या पद्धतीनं पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा काही भाग हा जर सोडला तर वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहणार आहे। पाऊस इथेही मुसळधारच होणार आहे, परंतु या तुलनेनं अतिवृष्टीच्या तुलनेनं हा भाग थोडा पावसाचा कमी राहू शकतो। परंतु एकंदरीत संपूर्ण विदर्भात म्हणजे पुढचे 7 तारखेपासून तर पुढचे 3 दिवस 2 ते 3 दिवस विदर्भाचा एकही भाग सुटणार नाही। प्रचंड मोठा पाऊस पुढच्या 2 ते 3 दिवसात विदर्भात होणार आहे। तर 9 तारखेला रात्री उशिरानंतर
हे सर्व कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भातून सरकून पश्चिम विदर्भाकडे शिफ्ट होईल आणि आपण बघतो की पश्चिम विदर्भातील अमरावती, वाशिम सोबतच अकोला जिल्ह्याचा काही भाग, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचाही काही भाग, तर या भागातही मोठा पाऊस होणार आहे 9 तारखेच्या रात्री उशिरा ते 10 तारखेच्या पहाटेपर्यंत. यानंतर भारतीय हवामान विभागाने जे काही इशारे दिले आहे पावसाबाबतचे, तर ते आपण बघू. आज 6 तारखेला रात्री उशिरानंतर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यांनी संपूर्ण विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. म्हणजे मोठा पाऊस आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे. त्यामध्ये संपूर्ण विदर्भ, त्यामध्ये इकडे त्यांनी बुलढाणासुद्धा दाखवला. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या संपूर्ण भागात, सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ठीक आहे, तरी यांनी असं दर्शवलं जरी असलं भारतीय हवामान विभागानं, तरी विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार आज पश्चिम विदर्भात फार जोरदार पाऊस नाही होणार, साधारण पाऊस होईल. परंतु हे जे जिल्हे आहे म्हणजे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा वगैरे जो भाग आहे, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, चंद्रपूर जिल्हा, तर या भागात, नागपूर जिल्हा या भागात मोठा पाऊस आज रात्री उशिरानंतर होणार आहे. सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम याही जिल्ह्यात आज उद्या पहाटेपासून पावसाचं प्रमाण वाढेल आणि जवळपास हा जो उद्या 2-3 दिवस जो पाऊस राहणार आहे हा झडी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात, सोबतच वारे, वादळी वारे आणि काही ठिकाणी विजाही पडू शकतात, असंही भारतीय हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर भारतीय हवामान विभागाने उद्या 7 तारखेला सुद्धा आपण बघतो की विदर्भात पावसाचा मोठा अलर्ट दिला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोबतच हा जे विदर्भाला लगतचा जो हा छत्तीसगड वगैरेचा जो भाग आहे, तेलंगणा, छत्तीसगड, तर या भागात प्रचंड मोठी अतिवृष्टी दाखवली आहे आणि हे संपूर्ण जिल्हे विदर्भाचे या भागाला लागून असल्यामुळं विशेषतः गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 7 तारखेला सुद्धा रात्री उशिरा दुपारनंतर मोठा पाऊस ते अतिवृष्टी होऊ शकते. सोबतच पश्चिम विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखवला. म्हणजे संपूर्ण विदर्भातच 7 तारखेला जबरदस्त पाऊस राहणार आहे असं भारतीय हवामान विभागाने सुद्धा सांगितलं आहे आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर 8 तारखेला सुद्धा भारतीय हवामान विभागानं विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ विदर्भात 8 तारखेला सुद्धा जबरदस्त असा मुसळधार पाऊस ते अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर ज्या ठिकाणी पाऊस होणार आहे आणि अतिवृष्टी होणार आहे किंवा मुसळधार पाऊस होणार आहे हे आपण आज तुम्हाला आधी सांगितलंच आहे. तर त्याच पद्धतीने भारतीय हवामान विभागाने सुद्धा याची पुष्टी केली आहे आणि जवळपास 6, 7 आणि 8 तारखेला भारतीय हवामान विभागाने मोठ्या पावसाचा ऑरेंज अलर्ट विदर्भात दिला आहे. 9 तारखेनंतर पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे. परंतु पश्चिम विदर्भात आपण सांगितल्याप्रमाणे विदर्भात पावसाचं प्रमाण 9 तारखेला राहणार आहे. विशेषतः अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा वगैरे हा जो जिल्हा आहे, तर या जिल्ह्यात मोठा पाऊस होणार आहे तुलनेनं पूर्व विदर्भाच्या. कारण की पूर्व विदर्भातील प्रमाण 9 तारखेनंतर हळूहळू या भागात पश्चिम विदर्भात शिफ्ट होईल आणि या संपूर्ण भागात मोठा पाऊस होईल. म्हणजे एकंदरीत भारतीय हवामान विभागाने सुद्धा पुढचे 3 दिवस विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर 9 तारखेला म्हणजे चौथ्या दिवशी विदर्भाला येलो अलर्ट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे आणि हा मुसळधार, अतिमुसळधार स्वरूपाचा, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. विशेषतः पूर्व विदर्भात भयंकर पाऊस होणार आहे. पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे. सोबतच बुलढाणा आणि वाशिम याही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 ते 4 दिवस होण्याची शक्यता आहे. ही सर्व शक्यता लक्षात घेता आणि वादळी पावसाचा धोका लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी याबाबत आपली खबरदारी घेणं जरुरीचं आहे. कारण की पावसाचं प्रमाण इतकं मोठं राहील की पूर्व विदर्भात नदी नाल्यांना पूर येऊ शकतो. पश्चिम विदर्भाचे अनेक भागात नदी नाल्यांना पूर येऊ शकतो. शक्यतोवर पर्यटनस्थळी अशा वेळी जाणं टाळा. कारण की आपण बघतो की सातत्यानं पर्यटनस्थळी अशा वेळेस गेल्यानंतर अनेक जणांचे जीव जात आहेत आणि त्यामुळे कृपया आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्यतोवर अशा वेळीच पर्यटन टाळा. सोबतच शेतकऱ्यांनी सुद्धा विजा चमकत असताना किंवा वादळी पाऊस असताना शेतातून घरी परतलं पाहिजे किंवा शेतात जाणं टाळलं पाहिजे. या सर्व गोष्टीची आपण खबरदारी घ्याल याची आम्हाला नक्कीच जाणीव आहे. या माहितीसोबत आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपण भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.